नमस्कार मित्रांनो, माझे नाव रामकिशन आहे. सध्या माझे वय 60 आहे आणि मी गेली 45 वर्षांपासून ट्रक चालवण्याचे काम करत आहे. जेव्हा मी 15 वर्षांचा होतो, तेव्हा माझे वडील वारले आणि घरची सर्व जबाबदारी माझ्या आईच्या अंगावरती आली आणि म्हणून मी पण शाळा सोडून आईसोबत शेतात मोलमजुरी करू लागलो, जेणेकरून घर चालवण्यासाठी तिला पण थोडीफार मदत होईल. कारण मी घरातील सर्वात मोठा मुलगा होतो आणि माझ्या पाठीमागे आणखी 3 बहीण भाऊ होते. आई आणि मी शेतात काम करून घर चालवत होतो. पण तेवढ्याशा पैशात घर चालवणे आणि भावंडाचे शिक्षण करणे खूपच अवघड जात होते. त्यामुळे मी शेतातील काम सोडून वीटभट्टीवर ट्रक खाली करण्याचे काम करू लागलो. काम थोडे मेहनतीचे होते, पण त्यात पैसे जरा जास्तच मिळत होते. आणि अशातच एके दिवशी मला माझ्या वडिलांचे एक मित्र भेटले. ते पण एक ट्रक ड्रायव्हर होते. त्यांना माझी ही अवस्था पाहून खूपच वाईट वाटले आणि त्यांनी मला त्यांच्या कंपनीचा पत्ता दिला आणि मला भेटायला सांगितले. मी पत्ता घेतला आणि संध्याकाळी घरी आलो. रात्री मी आईला घडलेली सर्व घटना सांगितली, पण आईने मला ट्रकवरती काम करायचे नाही असे सक्त बजावून सांगितले. कारण माझे वडील पण एक ट्रक ड्रायव्हरच होते आणि एका ट्रक अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आणि म्हणूनच आई मला ट्रकवरती कामाला जाण्यापासून रोखत होती. तेव्हा मी आईला समजावले की आपल्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी मला ट्रकवरती काम करणे किती गरजेचे आहे आणि आईने मला नाईलाजाने ट्रकवरती काम करण्याची परवानगी दिली. मी दुसऱ्याच दिवशी त्या पत्त्यावरती गेलो, जो पत्ता मला माझ्या वडिलांच्या मित्रांनी दिला होता. आणि कंपनीत गेल्यावरती मला एक ट्रकवरती किन्नर म्हणून ठेवण्यात आले. मी आता किन्नरचे तर काम करत होतो आणि त्यासोबतच ट्रक चालवायलाही शिकू लागलो. असे करत करत 5 वर्ष कधी निघून गेले हे मलाही कळाले नाही. आणि या 5 वर्षांमध्ये आमच्या घरची परिस्थिती खूप सुधारली होती. कारण मी आता ट्रक चालवत होतो आणि त्यामध्ये मला भरपूर पैसे मिळत होते आणि सर्व काही एकदम व्यवस्थित चालू होते. आता तो एक सामान्य दिवस होता, ज्या दिवशी या घटनेची सुरुवात झाली. मी नेहमीप्रमाणे कंपनीत बसलो होतो आणि मला आता ट्रक घेऊन मध्य प्रदेशला जायचे होते. 3 वाजण्याच्या सुमारास ट्रकमध्ये पूर्ण माल लोड करून झाला. मी आणि हरी, जो की माझा किन्नर होता, आम्ही दोघेही ट्रक घेऊन मध्य प्रदेशच्या दिशेने निघालो. हरी हा जो माझा किन्नर होता तो खूपच चंचल होता. तो एका जागेवर जास्त वेळ बसू शकत नव्हता. प्रवासामध्ये पण तो सारखा ट्रक थांबवायला सांगत असे. त्याचे असे म्हणणे होते की लांबचा प्रवास थांबत थांबत केल्यास जास्त थकवा वाटत नाही. आता ट्रक चालवत आम्हाला बराच वेळ झाला होता आणि रात्रीचे 8 वाजले होते. आम्ही महाराष्ट्राची सीमा पार केली होती आणि ट्रक चालवून आम्हाला आता खूपच भूक लागली होती. त्यामुळे मी हरीला म्हणालो, हरी, मला खूप भूक लागली आहे रे. तुला जर कुठे ढाबा दिसला तर मला सांग, आपण मस्तपैकी जेवण करू. त्यावर हरी म्हणाला, हो उस्ताद, भूक तर मला पण खूप लागली आहे. मी डाव्या बाजूला पाहत चालतो की कुठे ढाबा दिसतो का ते, आणि तुम्ही उजव्या बाजूला लक्ष ठेवा. असे म्हणून आम्ही पुढे प्रवास करू लागलो. आता प्रवासामध्ये हरी मला त्याच्या लहानपणाच्या मजेदार गोष्टी सांगू लागला आणि आम्ही दोघे गप्पा मारतच प्रवास करू लागलो. आता रात्रीचे 9 वाजले होते आणि मला रस्त्याच्या एका बाजूला ढाबा दिसला. मी हरीला म्हणालो, हरी, आज आपण इथे जेवण करू. हरी म्हणाला, चालेल उस्ताद. मी ट्रक ढाब्याच्या पार्किंगमध्ये लावून ढाब्याच्या समोर येऊन थांबलो. रात्रीच्या यावेळेस त्या ढाब्यामध्ये खूपच गर्दी होती. कारण यावेळेस शक्यतो सर्व ट्रक ड्रायव्हर आणि इतर लोक जेवणासाठी ढाब्यावर थांबतात.
मी आणि हरी ढाब्याच्या समोर असलेल्या बाकड्यावर बसलो. तेव्हा एकदम माझी नजर समोर जेवायला बसलेल्या काही ट्रक ड्रायव्हरवरती पडले. कोणाला किती रस्ते आणि शॉर्टकट माहीत आहे या विषयावर त्यांची जोरदार चर्चा चालू होती. आणि त्यातील प्रत्येक जण आपल्याला माहीत असलेले शॉर्टकट सांगू लागले. तेव्हा एकदम त्यातील एक वयस्कर ट्रक ड्रायव्हर म्हणाला, बाळांनो, तुम्ही आता नवीन नवीन या लाईनमध्ये आला आहात. मी आज 70 वर्षांचा आहे आणि गेली 50 वर्षांपासून मी ट्रक चालवण्याचे काम करत आहे. जितके तुमचे वय पण नाही आणि जितके शॉर्टकट रस्ते मला माहीत आहेत तेवढे तुम्हा सर्वांना मिळून पण माहीत नसतील. त्याच्या या वाक्याने तेथील सर्व ट्रक ड्रायव्हर गप्प बसले. तितक्यात आम्हाला जेवायला टेबल मिळाला आणि काही मिनिटातच जेवण पण आले. आम्ही दोघांनी मिळून पोटभर जेवण केले आणि जेवण करून मी आणि हरी ट्रककडे चाललोच होतो की तेवढ्यात माझी नजर त्या वयस्कर ट्रक ड्रायव्हरकडे गेली. आता त्यातील सर्व ट्रक ड्रायव्हर निघून गेले होते आणि तो वयस्कर ट्रक ड्रायव्हर एकटाच तिथे बसला होता. मी त्या वयस्कर ट्रक ड्रायव्हर पाशी गेलो आणि त्याला म्हणालो, काका, सलाम आहे तुम्हाला. या वयात पण तुम्ही ट्रक चालवत आहात. खरंच खूप हिंमत आहे तुमच्यात. त्या वयस्कर ट्रक ड्रायव्हरने एक छोटीशी स्माइल करत म्हणाला, बेटा, कसली हिंमत आणि कसलं काय. काही वर्षांपूर्वी मी ट्रक चालवणे सोडले होते, पण माझा एकुलता एक मुलगा वारला आणि त्यालाही 2 मुले आहेत आणि त्या सर्वांची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली. म्हणून मला नाईलाजाने पुन्हा ट्रक चालवावा लागत आहे. जोवर शक्य आहे तोवर ट्रक चालवल, मग नंतर बघू काय होईल ते. मला त्या माणसाच्या परिस्थितीवर खूपच दया आली आणि त्याचे सांत्वन करत मी म्हणालो, काका, सर्व काही ठीक होईल. देवावर विश्वास ठेवा फक्त. आता विषय बदलण्यासाठी मी त्या वयस्कर ट्रक ड्रायव्हरला म्हणालो, काका, मगाशी तुम्ही म्हणत होता की तुम्हाला सर्व शॉर्टकट रस्ते माहीत आहेत. मग तुम्ही मला माझ्या रस्त्याचा शॉर्टकट सांगू शकता का? माझ्या या प्रश्नावर तो वयस्कर ट्रक ड्रायव्हर काहीच बोलला नाही आणि एकदम त्याने मला विचारले, कुठे जायचे आहे तुला? मी म्हणालो, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला जाण्यासाठी एक शॉर्टकट आहे ज्याने तुझे कमीत कमी 2 तास वाचतील. त्या वयस्कर ड्रायव्हरचे वाक्य ऐकून मी आश्चर्यचकित झालो. काय, 2 तास? कृपा करून मला सांगता का तो रस्ता, जेणेकरून माझे 2 तास वाचतील आणि मी उद्या वेळेवर मालाची डिलिव्हरी करू शकेन. त्यावर तो वयस्कर ट्रक ड्रायव्हर म्हणाला, बाळा, काही वेळा सरळ रस्त्याने गेलेले चांगले असते. ते आपल्याला शॉर्टकट रस्त्यांपेक्षा लवकर पोहोचवतात आणि असल्या रस्त्यांवर रात्रीचा प्रवास करणे खूपच धोकादायक पण असते. पण मी पुन्हा पुन्हा त्या ट्रक ड्रायव्हरला तो शॉर्टकट रस्ता सांगण्याची विनंती करू लागलो. तेव्हा तो मला पुन्हा म्हणाला, हे बघ बाळा, तू जर मला या रस्त्याबद्दल दिवसा विचारले असते ना, तर मी तुला तो शॉर्टकट नक्की सांगितला असता. पण माझे जरा ऐक. यावेळी तो शॉर्टकट रस्त्यावरून जाणे चांगले नाही. तेवढ्यात माझा किन्नर हरी म्हणाला, उस्ताद, तेवढे बोलत आहेत ना की यावेळी त्या रस्त्याने जाणे चांगले नाही, तर उगीच कशाला सारखं विचारता. चला, आपण आपल्या सरळ रस्त्याने जाऊया. त्यावर मी हरीला म्हणालो, हरी, आपले कमीत कमी 2 तास वाचतील आणि विचार कर, आपले डिझेल पण किती वाचेल. तू थांब जरा, मी पुन्हा विचारतो. असे म्हणून मी पुन्हा त्या वयस्कर ट्रक ड्रायव्हरला म्हणालो, काका, मी तुम्हाला वचन देतो की मी आत्ता यावेळेस त्या रस्त्यावरून जाणार नाही, पण परत येताना कधी दिवसाच्या वेळेस गरज पडल्यावरच मी त्या शॉर्टकट रस्त्याचा वापर करेन. कृपया मला तो शॉर्टकट रस्ता सांगा. त्यावर तो वयस्कर ट्रक ड्रायव्हर म्हणाला, ठीक आहे, तू इतकी विनंती करत आहेस तर सांगतो, पण लक्षात ठेव, या रस्त्याने रात्रीचा कधीच प्रवास करू नकोस.
मी ठीक आहे म्हणालो आणि तो वयस्कर ट्रक ड्रायव्हर मला रस्ता सांगू लागला. इथून 5 किलोमीटर गेल्यावरती रस्त्याच्या डाव्या बाजूलाच एक मोठा बोर्ड दिसेल. त्या बोर्डला लागूनच एक रस्ता जंगलाकडे जातो. त्या रस्त्याने तू जाशील तर तो रस्ता पुढे जाऊन पुन्हा मेन हायवेला लागतो. मी त्या वयस्कर ट्रक ड्रायव्हरचे आभार मानले आणि तिथून जायला निघालो. आम्ही आता 10 ते 12 पावलेच पुढे गेलो असेल की तेवढ्यात त्या वयस्कर ट्रक ड्रायव्हरने पुन्हा आम्हाला आवाज देऊन सांगितले, बाळांनो, लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळेस त्या रस्त्याने प्रवास करू नका. ही माझी तुम्हाला विनंती आहे. मी त्या वयस्कर ट्रक ड्रायव्हरला म्हणालो, ठीक आहे काका, मी तो रस्ता कधी मधी अडीअडचणीलाच आणि दिवसाचाच वापरेन. असे म्हणून मी आणि हरी पुन्हा ट्रकमध्ये येऊन बसलो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. काही वेळातच आम्ही 5 किलोमीटर अंतर पार केले आणि तेव्हा मला तो शॉर्टकट रस्ता दिसला. मी त्या रस्त्याच्या सुरुवातीला ट्रक थांबवला आणि पाहिले की तिथे एक मोठा बोर्ड लावलेला होता. त्यावर मला मोठ्या अक्षरात चेतावणी असे लिहिलेले दिसले, पण त्याच्या खाली आणखीन काहीतरी लिहिले होते. ते मला स्पष्ट दिसत नव्हते कारण तो बोर्ड खूप जुना आणि धुळीने माखलेला होता. मी मागचा पुढचा विचार न करता सरळ त्या जंगलाच्या रस्त्यावर ट्रक घातला. तेव्हा हरी मला म्हणाला, उस्ताद, तुम्ही हे काय करता? त्या काकांनी आपल्याला सांगितले होते ना की रात्रीच्या वेळेस या रस्त्यावर प्रवास करायचा नाही म्हणून. मी हरीला म्हणालो, अरे हरी, घाबरू नकोस, काही होत नाही. मी आहे ना. या रस्त्यावर कदाचित चोर असतील म्हणून ते काका आपल्याला रात्री इकडून जाऊ नकोस म्हणून सांगत असतील. आपण काही झाले तरी ट्रक थांबवायचाच नाही. आणि त्या बोर्डवरती पण काहीतरी चेतावणी लिहिलेले होते ना, त्याचं काय उस्ताद? अरे काही नाही अरे, रात्रीचे जंगली जनावर जंगलात फिरत असतील, त्याची चेतावणी लिहिली असेल ती. असे म्हणून मी जंगलाच्या त्या रस्त्यावर जोरात ट्रक पळवू लागलो. आम्ही जसजसे पुढे जात होतो तसतसा तो रस्ता खूपच अरुंद होत चालला होता आणि जंगल खूपच घनदाट होत चालले होते. रात्रीच्या त्या अंधारात तो रस्ता खूपच भकास आणि भयानक दिसत होता. असे वाटत होते की जंगलातून आम्हाला सतत कोणीतरी पाहत आहे. ट्रक चालवत आता आम्हाला थोडाच वेळ झाला होता की एकदम हरीने मला ट्रक थांबवायला सांगितला. पण मी हरीला बजावून सांगितले, हरी, तुला माहित आहे ना की आपण या रस्त्यावर ट्रक थांबवणार नाही ते? हरी म्हणाला, होय उस्ताद, माहित आहे, पण काय करू, मला खूप जोराची लागलेली आहे. मी म्हणालो, अरे मग थोडा वेळ कळ काढ ना, हायवे लागताच आपण ट्रक थांबू. त्यावर हरी म्हणाला, नाही उस्ताद, आता कंट्रोल होत नाही. मी खूप उशिरापासून कंट्रोल करत आहे. मी रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा केला आणि हरीला बजावून सांगितले, जा आणि हलके होऊन लवकर परत ये. या रस्त्यावर थांबणे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. हरी म्हणाला, ठीक आहे उस्ताद, फक्त 10 मिनिट. असे म्हणत हरी ट्रकमधून उतरला आणि ट्रकच्या मागच्या दिशेला थोडे जंगलाच्या आतमध्ये गेला. मी रेडिओ चालू करून गाणी ऐकू लागलो, पण तेवढ्यात हरी पुन्हा पळत आला आणि ट्रकमध्ये चढत म्हणाला, चला उस्ताद, निघूया. मी म्हणालो, अरे हरी, तू तर आत्ताच म्हणाला होतास ना की तुला 10 मिनिटे लागेल, तू तर 1 मिनिटातच आलास. त्यावर हरी म्हणाला, होय उस्ताद, तुम्हीच म्हणाला होतास ना या रस्त्यावर थांबणे धोकादायक आहे म्हणून मी आलो लगेच. मला हरीचे हे वागणे थोडे विचित्रच वाटले, पण मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही आणि पुन्हा ट्रक चालू करून पुढे प्रवासाला निघालो. आता हरी खूपच शांत बसला होता. तो काहीच बोलत नव्हता. मी हरीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो फक्त हो किंवा नाही मध्येच उत्तर देत होता. खरं तर हरी इतका गप्प कधीच बसत नव्हता, पण जेव्हापासून तो ट्रकमध्ये परत आला होता
तेव्हापासून तो खूपच गप्प झाला होता. आम्ही ट्रक चालवत आणखी थोडेच पुढे आलो होतो तेव्हा आम्हाला रस्त्याच्या एका कडेला एक माणूस उभा असलेला दिसला आणि तो माणूस आम्हाला हात करून ट्रक थांबवण्याची विनंती करत होता. हे पाहून मी हरीला म्हणालो, हरी, ते बघ, कोणीतरी आपल्याला ट्रक थांबवण्यासाठी हात करत आहे. तुला काय वाटते, ट्रक थांबवायला पाहिजे की नाही? माझ्या या प्रश्नावर हरीने उत्तर दिले, होय उस्ताद, थांबवा ना ट्रक, त्याला कदाचित आपली मदत हवी असेल. हरीच्या या उत्तरावर मला थोडेसे आश्चर्य वाटले, कारण हरी कधीच कोणाला लिफ्ट देत नसत. त्याचे असे म्हणणे होते की रात्रीच्या वेळेस ट्रक चालवताना कधीच कोणाला लिफ्ट देऊ नये. पण यावेळेस हरीने त्या माणसाला लिफ्ट देण्यासाठी मला ट्रक थांबवायला सांगितला होता. मी त्या माणसापाशी ट्रक नेऊन थांबवला आणि त्या माणसाला विचारू लागलो, बोला काय झाले? त्यावर तो माणूस म्हणाला, साहेब, मला थोडं पुढेपर्यंत सोडता का? पुढे जवळच माझे गाव आहे. मी एक नजर हरीकडे पाहिले. हरीने मला त्याला ट्रकमध्ये बसवायला सांगितले. मी त्या माणसाला म्हणालो, ठीक आहे, या बसा आतमध्ये, मी सोडतो तुम्हाला पुढेपर्यंत. तो माणूस ट्रकमध्ये येऊन बसला आणि मी पुन्हा ट्रक चालू करून पुढे चालू लागलो. मला ट्रकमध्ये खूपच विचित्र आणि निगेटिव्ह असल्यासारखे वाटू लागले. ट्रकमधील वातावरण आता खूपच थंड झाले होते. त्या उन्हाळ्याच्या दिवसात पण मला खूपच थंडी वाजत होती. पण याच्या विरुद्ध हरी आणि तो माणूस एकदम निवांत बसले होते. त्या दोघांना बिलकुल थंडी वाजत नव्हती. आता ट्रकमध्ये कोणीच कोणाशी बोलत नव्हते. यामुळे मला तो रस्ता आणखीनच भयानक वाटत होता आणि त्यावेळेस मला वाटले की कदाचित या रस्त्याने मला यायला नव्हते पाहिजे. माझ्या मनात हा विचार चालूच होता की तेवढ्यात ट्रक झटके खाऊ लागले आणि एक दोनदा जोराचे झटके खाऊन ट्रक एकदम बंद पडली. त्या माणसाने मला विचारले, दादा काय झाले? मी म्हणालो, ट्रक अचानक बंद पडली, तुम्ही दोघे बसा इथेच, मी बघतो काय झाले ते. असे म्हणून मी खाली उतरून ट्रकच्या समोर आलो आणि ट्रकचे बोनट उघडून पाहू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की ट्रकमध्ये असलेले पाणी संपले आहे आणि आता ट्रक चालू करण्यासाठी पाणी लागणार होते. हे मी स्वतःशीच बोलत होतो. तेवढ्यात माझ्या पाठीमागून माझ्या खांद्यावर एक हात पडला. मी एकदम दचकून मागे पाहिले तर मागे तो माणूस उभा होता ज्याला आम्ही लिफ्ट दिली होती. त्या माणसाला पाहून मला खूपच धक्का बसला, कारण हा माणूस जर ट्रकमध्ये होता आणि आता तो माझ्यापाशी आला आहे तर ट्रकमधून उतरताना मला कसलाच आवाज का आला नाही. मी ह्या विचारात असतानाच तो माणूस मला पुन्हा म्हणाला, काय झाले दादा, ट्रकमधले पाणी संपले वाटते. मी म्हणालो, हो ना, आपल्याला कुठून तरी पाणी आणावे लागणार, त्याशिवाय आता ट्रक चालू होणार नाही. त्यावर तो माणूस म्हणाला, एक काम करा दादा, माझे गाव इथून जवळच आहे, तुम्ही चला माझ्यासोबत, मी तुम्हाला पाणी देतो, मग तुम्ही परत येऊन ट्रक चालू करून तुमच्या प्रवासाला निघून जावा. मी काही बोलणारच की तेवढ्यात हरी म्हणाला, होय उस्ताद, आपण तसेच करू, यांच्या गावात जाऊन पाणी घेऊन येऊ. मी पुन्हा आश्चर्यचकित झालो, कारण यावेळेस पण हरी ट्रकमधून उतरताना काहीच आवाज आला नाही. आता मी थोडा विचार केला आणि त्या माणसासोबत त्याच्या गावात जायला तयार झालो, कारण माझ्यापाशी दुसरा पर्यायच नव्हता. आता आम्ही दोघे त्या माणसाच्या मागे मागे जंगलातून एका छोट्याशा रस्त्याने जाऊ लागलो. काही वेळ चालत चालत आम्ही त्या गावात पोहोचलो ज्या गावात तो माणूस राहत होता. त्या माणसाचे गाव एकदम झगमगट होते. त्या गावाला पाहून असे वाटतच नव्हते की ते या जंगलात आहे. रात्रीच्या वेळेस पण गावात सर्व माणसे जागी होती. जणू काही आज त्या गावात जत्राच भरलेली होती आणि याबद्दल
मी त्या माणसालाही विचारले. तेव्हा त्या माणसाने सांगितले की प्रत्येक महिन्याच्या या दिवशी त्यांच्या गावात जागण्याची रात्र असते. म्हणजे या दिवशी गावात कोणीही झोपत नाही आणि म्हणूनच आज गावात सर्वजण जागे आहेत. अशी प्रथा मी पहिल्यांदाच ऐकली होती. मी त्या माणसाला म्हणालो, ठीक आहे, मला पाणी द्या, आम्ही जातो. ट्रक रस्त्यात असंच लावलेला आहे. कोणी चोर वगैरे आला तर सर्व माल लुटून घेऊन जाईल. त्यावर तो माणूस म्हणाला, हो देतो देतो, तुम्ही बसा 5 मिनिट, मी आणतो पाणी आणि तुम्हाला काहीतरी खायला पण आणतो. मी त्या माणसाला म्हणालो, नाही, आम्हाला भूक लागली नाही, आम्ही जेवण करून आलो आहे, तुम्ही पाणी द्या फक्त. पण माझे हे वाक्य पूर्ण होणारच तोवर हरी म्हणाला, मला भूक लागली आहे, मला जेवायचं आहे. मी हरीकडे रागाने बघून म्हणालो, हरी, मगाशीच तर जेवला होतास ना, तुला काय परत भूक लागली का? हरी म्हणाला, होय उस्ताद, मला खूप भूक लागली आहे. पाहिजे तर तुम्ही इथेच बसा, मी त्यांच्यासोबत जेवण करून येतो. मी फक्त मान हलवून हो म्हणालो आणि ते दोघे दुसऱ्या खोली जेवायला गेले. आता मी खोली तिकडे तिकडे पाहू लागलो तर मला खिडकीतून लोकांच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. म्हणून मी त्या खिडकीपाशी गेलो आणि बाहेर पाहू लागलो आणि बाहेरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण बाहेर काही लोक उभे होते. ते खूपच विचित्र दिसत होते. त्यांच्या पूर्ण शरीरावरची त्वचा लटकलेली होती. डोळे लाल बुंद होते. त्यांचे पूर्ण शरीर निळे पडलेले होते. जणू काही ते झॉम्बीज होते. आणि जेव्हा मी त्यांचे बोलणे ऐकले तेव्हा तर माझे काळीजच माझ्या तोंडात आले. ते म्हणत होते की आज तर आपल्याला माणसाचे मांस खायला मिळणार आहे. खूप दिवसातून एखादा माणूस आपल्या तावडे सापडला आहे. हे ऐकून माझे हातपाय थंड पडले होते. मी हरीला पाहण्यासाठी गेलो, पण तो दरवाजा बाहेरून बंद होता आणि मला वाटले की त्यांनी आतापर्यंत हरीचे काहीतरी बरे वाईट केले असणार. म्हणून मी दुसऱ्या एका दरवाजाला जोरात लाथ मारली. तसा तो दरवाजा उघडला आणि मी सरळ जंगलाकडे पळत सुटलो. पळता पळता मी गावाकडे पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की हे तर गावच नाही, हे तर एक खंडर आहे. म्हणजे आमच्या सोबत जे काही घडत होते ते एक चकवा होता. मी पूर्ण जीवानीशी त्या जंगलातून पळू लागलो आणि पळता पळता मला मागून एक आवाज आला, उस्ताद उस्ताद. मी मागे पाहिले तेव्हा माझ्या मागे हरी उभा होता. मी त्याला पाहून खूपच खुश झालो, कारण आतापर्यंत मला वाटत होते की त्यांनी हरीसोबत काहीतरी बरे वाईट केले असावे. मी पळत हरीपाशी गेलो आणि त्याचा हात पकडून त्याला ओढू लागलो. चल हरी, पळ इथून. आपण ज्यासोबत आलो आहे तो कोणी जिवंत माणूस नाही, असे म्हणून मी त्याला ओढू लागलो. पण माझ्या एकदम लक्षात आले की हरीने माझा हात खूपच घट्ट पकडला आहे. मी तिथे जाग्यावरती थांबलो. हरीने मला एक जोराचा झटका देत ओढले. त्याने मला इतक्या जोरात ओढले की मी जमिनीवरती पडलो. मी आश्चर्यचकित होऊन हरीकडे पाहू लागलो. हळूहळू हरीचा चेहरा बदलू लागला होता आणि बघता बघता तो एका झोंबीप्रमाणे दिसू लागला आणि तो मला पाहून जोरजोरात हसू लागला. आता माझ्या लक्षात आले की मी ज्याला हरी समजत होतो खरं तर तो हरी नव्हता. आणि एकदम तो दानव माझ्या छातीवरती येऊन बसला आणि जोरजोरात माझा गळा दाबू लागला. मला आता समजले होते की आजची रात्र ही माझी शेवटची रात्र आहे, कारण यमराज माझ्या छातीवरती बसला होता. मी शेवटचे माझ्या आईला आठवू लागलो आणि एकदम डोळे बंद केले. पण का कुणास ठाऊक तो दानव एकदम माझ्या छातीवरून उठला आणि हळूहळू मागच्या दिशेला सरकू लागला. तो कोणाला तरी पाहून घाबरत असल्याचे मला जाणवले आणि तेवढ्यात
माझ्या कानावरती एक आवाज पडला. त्या आवाजाला मी ओळखत होतो. तो आवाज दुसरा कोणाचा नसून तो आवाज हरीचा होता. "उस्ताद, उस्ताद, उठा पटकन, या इकडे," असे म्हणत त्याने एक माळ माझ्याकडे फेकली आणि ती माळ मला गळ्यात घालायला सांगितले. मी ती माळ गळ्यात घातली आणि हरीच्या दिशेने पळू लागलो. मी पाहिले की हरीसोबत आणखीन कोणीतरी आहे. मी त्याला विचारले, "हरी, हा कोण आहे?" तेव्हा हरी म्हणाला, "उस्ताद, पहिले आपण इथून निघू. मी तुम्हाला नंतर सर्व काही सांगतो," असे म्हणत आम्ही तिघे तिथून पळू लागलो. तो दानव थोडा वेळ आमच्या मागे आला खरा, पण काही वेळाने तो जंगलात कुठेतरी गायब झाला. आता आम्ही ट्रकपाशी पोहोचलो. तेव्हा मी पाहिले की माझ्या ट्रकच्या पाठीमागे आणखीन एक ट्रक थांबला होता. मी हरीला पुन्हा विचारले, "हरी, हा ट्रक कोणाचा आहे?" त्यावर हरी म्हणाला, "उस्ताद, ट्रकमध्ये बसा, मी तुम्हाला सर्व काही सांगतो." मी पटकन ट्रकमध्ये चढलो आणि ट्रक चालू करू लागलो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका सेकंदात ट्रक चालू झाला. मी सुसाट वेगाने ट्रक पळवू लागलो. तेव्हा हरी मला सांगू लागला, "उस्ताद, तुम्ही मगाशी मला जंगलात सोडून का गेला?" "तुला सोडून? तू तर खाली उतरलास आणि लगेच परत आलास ना." त्यावर हरी म्हणाला, "उस्ताद, मगाशी मी हलका होण्यासाठी खाली उतरलो आणि परत येऊन पाहतो तर काय, तुम्ही ट्रक घेऊन निघून गेला होता. मी खूप घाबरलो. मला काय करावे काही कळतच नव्हते. मी जंगलाच्या भयानक रस्त्यावर मला खूपच भीती वाटू लागली. तेव्हा अचानक मला एक ट्रक येताना दिसला आणि मी रस्त्याच्या मध्ये उभे राहून तो ट्रक थांबवला. कारण मला माहित होते की जर हा ट्रकवाला थांबला नाही तर मला परत या रस्त्यावर मदत मिळू शकणार नाही. पण नशिबाने तो ट्रकवाला थांबला. मी त्याला घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा त्या ट्रकवाल्याने मला लिफ्ट दिली आणि सांगितले की तुझ्या उस्ताद सोबत नक्कीच काहीतरी भयानक घडले आहे. कारण या रस्त्यावरती असे चकवे आहेत आणि त्यामुळेच तुझा उस्ताद तुला सोडून गेला असावा. आम्ही दोघांनी स्पीडने ट्रक पळवला आणि थोडे पुढे आल्यावर तुमचा ट्रक आम्हाला रोडवर दिसला. आम्ही पूर्ण ट्रक बघितला, पण तुम्ही आम्हाला कुठेही दिसले नाही. आम्ही तुम्हाला खूप आवाज दिले, पण तुम्ही कुठेच नव्हता. तेव्हा तो ट्रकवाला मला जंगलातील ह्या जागेत घेऊन आला. त्याला इथे घडणाऱ्या विचित्र घटनांबद्दल पहिल्यापासूनच माहीत होते आणि म्हणून आम्ही तुम्हाला वाचवू शकलो. पण तो ट्रकवाला आता कुठे आहे? तो आपल्या मागे का आला नाही? त्यावर हरी म्हणाला, "घाबरू नका उस्ताद, त्यापाशी ती माळा आहे. त्याला ते दानव काहीच करू शकत नाही." आता आम्ही खूप पुढे निघून गेलो होतो. तेव्हा एकदम माझ्या लक्षात आले की माझ्या पाठीतून खूप रक्त निघत आहे. तेव्हा हरी मला म्हणाला, "उस्ताद, तुम्ही बाजूला बसा, मी ट्रक चालवतो." आता आम्ही चालत्या ट्रकमध्येच ड्रायव्हरची अदलाबदली केली. हरीलाही चांगल्या प्रकारे ट्रक चालवायला येत होता आणि तो नेहमीच ट्रक चालवताना मला मदत करत असे. आता आम्ही ट्रक चालवत थोडेच पुढे आलो होतो. तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला आम्हाला एक गाव दिसले आणि आम्ही त्या गावामध्ये ट्रक घेऊन गेलो. त्या गावामध्ये ट्रक थांबवला असता आम्हाला समोर एक मंदिर दिसले. आम्ही ट्रकमधून उतरलो आणि त्या मंदिरात गेलो. तर ते एक हनुमानाचे मंदिर होते. त्या मंदिरामध्ये एक पुजारी झोपलेला होता. आमच्या आवाजाने तो पुजारी उठला आणि त्यांनी आम्हाला विचारले की तुम्ही दोघे कोण आहात? त्यावर आम्ही घडलेली सर्व गोष्ट त्या पुजारीला सांगितली. तेव्हा त्या पुजारीने आम्हाला हनुमानच्या पाया पडायला सांगितले. आम्ही पाया पडून पुन्हा त्या पुजारीपाशी आलो. तेव्हा त्या पुजारीने आम्हाला जे सांगितले ते खूपच भयानक होते. तो म्हणाला की तुम्ही ज्या गावातून वाचून आला आहात काही वर्षापूर्वी, ते एक गाव होते आणि त्या गावामध्ये अचानक एक आजार पसरला. त्या गावातल्या पाण्यामध्ये काहीतरी होते
ज्यांनी ते पाणी पिऊन त्या गावातील सर्व लोक पटापट मरू लागले आणि बघता बघता ते गाव एक खंडर झाले. पूर्ण गावात अचानक झालेल्या या मैतीपासून तिथे बरेच आत्मा भटकू लागले आणि आपली राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी ते जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोकांना आपले शिकार बनवू लागले. आणि असे करत करत त्यांची नजर आमच्या गावावरती पडली आणि ते आमच्या गावातील लोकांनाही त्रास देऊ लागले. आमच्या गावातील काही लोकांना त्यांचाही अनुभव आला आणि त्यामुळे आम्ही हे हनुमानाचे मंदिर बांधले आणि तेव्हापासून आमच्या गावाला त्या आत्म्यांपासून काहीही त्रास झाला नाही. आणि कदाचित तुमची जी मदत त्या ट्रकवाल्याने केली आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून बजरंग बलीच आहे. कारण हे मंदिर बांधल्यानंतर बऱ्याच लोकांना तो ट्रकवाला या रस्त्यावर दिसू लागला, पण तो लोकांची मदत करत असे. त्या आत्म्यापासून तो त्या लोकांना वाचवू लागला आणि म्हणूनच लोक त्याला हनुमानाचा अवतार मानू लागले. पण तो दिवसा कधीच कोणाला दिसला नाही. जो कोणी अडचणीत आणि मदतीसाठी त्याला बोलवेल तो नक्कीच त्याच्यापाशी पोहोचतो. हे ऐकून आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आम्ही पुन्हा हनुमानाच्या पाया पडलो आणि आजची रात्र आम्ही त्या मंदिरातच झोपलो. पहाटे सकाळ सकाळ आम्ही ट्रक घेऊन मध्य प्रदेशच्या दिशेने पुन्हा निघालो आणि त्यानंतर मी कधीही जंगलातील त्या शॉर्टकटने आलो नाही. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन गोष्टीसह.